अजितदादांनी स्वतःला पंतप्रधानापेक्षाही जास्त संरक्षण त्या ठिकाणी मागवून घेतलं होतं। मग दादांना एवढी शेतकऱ्यांची भीती वाटते, तर मग शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला करताना तुमच्या कार्यकर्त्यांनी हा का विचार केला नाही? अजितदादांनी आम्हाला शब्द दिला होता की मंगळवारपर्यंत निर्णय होईल, आणि मी शब्दाचा पक्का आहे हे महाराष्ट्राला माहित आहे। परंतु काल शेतकऱ्यांच्या पोरांना आणि शेतकऱ्यांना असंवेदनशील कृषी मंत्री हटवला गेला पाहिजे एवढंच माहित होतं, परंतु तो निर्णय झाला नाही। अजितदादा पवार आणि आमच्यात जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अजितदादांनी मला शब्द देऊन सांगितलं होतं की मी शब्दाचा पक्का आहे आणि मंगळवारी निर्णय होईल, परंतु अजितदादांनी काल सिद्ध करून टाकले की ते शब्दाचे पक्के नाहीत। राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, या लोकांनी काल सांगितलं की त्यांना समज दिली आणि दिलगिरी व्यक्त केल्याच्या नंतर त्यांना माफी दिली। पुन्हा आणखीन समजलं की शिंदे गटाच्या मंत्र्याचे आधी राजीनामे घ्या, मगच आमच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे मंत्र्याचे राजीनामे दिले जातील। म्हणजे लहान लेकरासारखा खेळ या लोकांनी राज्यकर्त्यांनी लावलेला आहे। कुणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही। मुख्यमंत्री का हतबल झालेत हेही माहित नाही। शेवटी सर्वोच्च पद हे मुख्यमंत्र्याकडे आहे, त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता। आज या दिवसापासून आमचा आणि अजित पवारांवरचा विश्वास उडालेला, आमचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अजितदादा पवार यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे। ज्या अजित पवारांकडून पाठीमागच्या काळामध्ये धरण कोरडं होतं, त्या धरणात लघुशंका करू का, म्हणजे त्यांनी ती वेगळ्या भाषेत वापरलं, पण तो शब्द मी वापरणार नाही, कारण आम्ही संवैधानिक शब्दाचा वापर करणारे कार्यकर्ते आहोत। तुम्ही काहीही बोललेलं चालतं, तुम्ही शेतकऱ्यांचे पोरं निवेदन द्यायला आले त्यांना मारलेलं चालतं, परंतु आम्ही त्या चुका करणार नाहीत। जर दादाच अशा चुकीच्या शब्दाचे वापर करत होते पाठीमागच्या काळात, मग तुमचे मंत्री का करणार नाहीत? म्हणून आम्हाला समजलंय की हे तुम्ही सगळे एका माळ्याचे मणी आहात। फक्त एक मणी मोठा आहे त्यातला, गुरुमणी म्हणतो आपण त्याला, तो गुरुमणी म्हणजे अजितदादा पवार। उद्याच्या शनिवारपासून मी मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश, उत्तर महाराष्ट्र या सगळ्या विभागांचा दौरा करणार आहे। शेतकऱ्याकडून मला बोलावणं येतंय, त्या शेतकऱ्यांशी जाऊन संवाद साधणार आहे आणि सबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मोठ बांधून या महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये आणि अजित पवारांच्या विरोधामध्ये एक मोठा आंदोलन उभारण्याचा मानसिकतेत सध्या महाराष्ट्रातला शेतकरी आणि आम्ही आहोत। म्हणजे सरकार शेतकऱ्यांचं नाही हे सिद्ध झालेलं आहे। आता महाराष्ट्रातला शेतकरी जागा झालाय। निवडणूक झाली, जिंकून आले, अनापेक्षित मतदान लोकांनी तुम्हाला केलं, सत्तेत बसवलं आणि तुमची भाषा बदलली। आम्ही कर्जमाफीचा विषय बोललाच नव्हता, सरळ सरळ तुम्ही खोटं बोलताय, तरीही आम्ही कालच्या या प्रकरणामध्ये तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही शब्दाचे किती पक्के आहेत हे महाराष्ट्राला आम्हाला दाखवून द्यायचं होतं। तुम्ही काल दाखवून दिले, तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिले की शब्दाचे तुम्ही पक्के नाहीत। दादा, तुमचा वादा ही झुटा आहे हे सिद्ध करून दाखवले तुम्ही, परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी खरं रूप तुमचं काल बघितलेलं आहे। या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही निर्णय न घेतल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठी किंमत मोजावी लागणार आहे। माझ्यासोबत रविकांत तुपकर साहेबांची शेतकरी क्रांतिकारी संघटना आहे, आणखीन काही समविचारी संघटना, शेतकऱ्यांचं हित ज्यांना पाहायचंय, मोठा दृष्टिकोन ठेवून सोबत येणार आहे, त्यांना आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन, आणि तुपकर साहेब तर आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून या लढ्यात आहेत। एवढंच सांगतो की सूरज चव्हाणांनी सांभाळून राहू, कोण काय करेल मला माहित नाही, परंतु त्यांना माझा सल्ला आहे, सांभाळून राहा।